महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे बत्ती गुलकाम बंद, अधिकारी कार्यालय बाहेर। प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे दिनांक 15/4/2026 रोजी कार्यालयीन वेळेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत लाईट बंद असल्याने आरटीओ ऑफिसमध्ये संपूर्ण काम बंद होते। तसेच कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल सिस्टम लावलेली असून ते बंद अवस्थेत आहेत। प्रत्यक्ष बघितलं असता सोलर सिस्टम अगदी भंगार अवस्थेत दिसून आलेला आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे दररोज लाखो रुपयांचा महसूल जमा होत असून देखील कार्यालयाचे सिस्टम मात्र अगदी भंगार आहे आणि लाईट बंद असले की या कार्यालयात कुठलेही कर्मचारी अथवा अधिकारी थांबत नाहीत। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तसे असताना देखील एखाद्या वाहनाचे कागदपत्र अपूर्ण असले तर त्या वाहनावर वाहतुकीचा नियम दाखवून हजारो रुपयांचा दंड आकारण्यात येतो। मात्र स्वतः आरटीओची जोक आरटीओ अधिकारी मान्य करत नाहीत। राज्याचे परिवहन मंत्री प्रतापसर नाईक व केंद्रातील परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी महाराष्ट्रातील असे अनेक आरटीओ ऑफिस आहेत की ज्या ठिकाणी लाईट बंद असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही किंवा असले तरी ते उपयोगात येत नाहीत। अगदी भंगार अशी स्थिती झालेली आहे। तरी याकडे लक्ष घालून सोलर पॅनल सिस्टम अथवा जनरेटरची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून वाहन मालकांची व इतर नागरिकांची पिळवणूक थांबवता येईल। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।